या कालवडीची आई CRV माइन्स या वळूची आहे. सेकंड लॅक्टेशनला 43 लिटर या कालवडीच्या आईनं दूध दिलेलं होतं. पुढची कालवड आहे शुभम शिरसाट यांची, जी ABS स्नोमॅन या वळूची कालवड आहे. राम राम शेतकरी मंडळी, माझं नाव शुभम शिरसाट, मी सिन्नर या गावातून आलेलो आणि ही जी माझ्या आज कालवड आहे ही ABSच्या स्नोमॅन या वळूच्या सिमेंटपासून बनलेली आहे. आणि हिच्या आईची पिढी माझ्याकडे काही विशेष नाही आहे, कारण ही फर्स्ट जनरेशन आहे माझ्या गोट्यावर. आणि तरी जेव्हा एखादा शेतकरी किंवा एखादा ब्रिडिंगवर काम करणार असतो ना, तर त्याच्या गोट्यातील नक्कीच चांगली गाय किंवा चांगली वासरी निवडतो. त्याच्यामुळे माझ्या हिच्यासाठी जी मी निवड केली होती, माझ्या गोट्यातली जी गाय होती तिने फर्स्ट लॅक्टेशन मध्ये एका वेळेला कमीत कमी 4,500 प्लस लिटर दूध दिलेलं होतं. जे आहेत जयराम खपकेशीर यांची ही कालवड आहे. ते या कालवडीविषयी पूर्ण माहिती आपल्याला देतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या हातात असलेली ही कालवड हॅमर ह्या बुलची आहे. तिची आई ABS ग्रुपची आहे. तिच्या आईला पहिल्या लॅक्टेशनला 38 लिटर दिलेलं आहे आणि हिची आई जी डेन्मार्क 50,0050 ची आहे. ही तिसऱ्या जनरेशनला ही कालवड आहे. आता सध्या ही आता 11 महिन्याची झालेली आहे. 270 हिचं आमचं वजन 270 किलो आहे. 6 नंबरची जी कालवड आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही माझी जी कालवड आहे ती ABS विस्कॉन्सिन या बोलची आहे. हिची जी आई आहे ती बाय पायुषची आहे. तर हिच्या आईने फर्स्ट लॅक्टेशनला मला 32 लिटर दूध दिलेलं आहे. आणि तिची जी आजी होती तिची हिस्ट्री नव्हती माझ्याकडे, पण मग ती 38 लिटर पर्यंत तिने थर्ड लॅक्टेशनला गेली होती. कळस यांची ही कालवड आहे. ही कालवड आरमाडा या बुलची आहे. हिचं वजन 256 किलो वजन आहे या कालवडीचं. ही जी 8 नंबरची जी कालवड आहे, या कालवडीच्या आईचं 25 लिटर दूध आहे. जी 9 नंबरची जी कालवड आहे प्रवीण धुमाळ यांची कालवड आहे. ही सुद्धा कालवड प्रवीण धुमाळ यांची आहे आणि ही मिडल WWC मिडल या वळूची कालवड आहे. बारा नंबरची जी कालवड आहे ही WWS बेंजोपी या वळूची कालवड आहे. या कालवड ही सांगोला तालुक्यातून आज आपल्या प्रदर्शनामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे जे ओनर आहेत ते आहेत रोहित गाडगे. ते आपल्याला या कालवडीची पूर्ण माहिती सांगतील. ही कालवड स्वतः आरमाडा या मुलीची असून ही 3rd जनरेशनची कालवड आहे. हिची आई रोडिओची आहे. तुम्ही लाईव्ह मिल्किंग कळस इथे गेल्या वर्षी 34.7 एवढं दूध काढलेलं आहे. घरी 40 लिटर पर्यंत दूध दिलेलं आहे.
फक्त फार जास्त दिवस नाही, वेळ नाही, थोड्याच वेळामध्ये हा निकाल घोषित होईल. दुपारचं गाईंचं होणार आहे. व्हिडिओ काढणाऱ्यांना आणि फोटोग्राफरांना सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी आता मॅनेजमेंट टीमने सुद्धा रिंगच्या बाहेर यायचे. आपण सुद्धा एक कडेला येऊया, परीक्षकांना थोडा वेळ देऊया आणि हा राऊंड पूर्ण करूया. सर्व चॅनलचे प्रतिनिधी यांनी काळजी घ्यायची. युट्यूबर असतील, मोबाईलवर व्हिडिओ काढत असतील, गायींना डिस्टर्ब होणार नाही, कालवडी उदारणार नाही. कारण ती कोकणाची गाय आहे रोहित गाडग्यांची, ती हिटवरती आहे. आणि मॅनेजमेंट टीमला विनंती आहे, कालही पाणी मागावं लागलं होतं, आजही पाणी मागावं लागतं परीक्षकांना. कृपया त्वरित पाणी आणि थंड पिण्याची व्यवस्था करावी. बारा दोनची नाही. त्यांच्या स्टेजच्या डाव्या बाजूला त्यांचे प्रतिनिधी बसले. स्टेजच्या डाव्या बाजूला नेटवर्कचे प्रतिनिधी त्यांच्याकडून कार्ड घ्या, आपलं नाव नंबर टाका, तुम्हाला निघतील, त्यामधून बक्षीस मिळेल. या ठिकाणी रॅम्प वॉक चालू आहे. 1 नंबरचा कालवड, 2 नंबरचे 2 नंबर घ्या. पुढे घ्या, 1 नंबर कालवड पुढे घ्या, 2 नंबरचे राऊंडला घ्या. पुढे फिरून आणा थोडीशी. जाऊ दे पुढं. जागेवर जाऊ द्या. 1 नंबर तुमच्या जागेवर थांबा, आता राऊंड मारायला जागा लागली. ठीक आहे चला घ्या. हा 3 नंबर. तीन नंबरची कालवड पुढे घ्यायची. तीन नंबरची कालवड रिंग मध्ये फिरवायची. नाही तुम्हाला हे नको व्हायला म्हणून. 4 नंबरची कालवड पुढे 4 नंबरची फिरवायची. राऊंड मारायचा आहे. 3 नंबर तुमच्या जागेवर उभी करा. अतिशय सुंदर पद्धतीने ब्युटी कॉम्पिटिशनचा हा शेवटचा टप्पा आहे. अतिशय उत्कृष्ट अशा कालवडीचं संगोपन आपण पाहतोय. एकापेक्षा एक सरस या कालवडी आहे. 5 नंबरची कालवड घ्यायची. त्यानंतर पुढचा 5वा नंबर. अतिशय सुंदर पद्धतीने रॅम वॉक होत आहे. खूप मेहनत करून या पशुपालकांनी आपल्या कालवडींचं संगोपन करून या 8 ते 13 वयोगटामध्ये कालवडी आणलेल्या आहेत आणि ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये 6 नंबर घ्यायचं. 6 नंबरची त्यांची कालवडी त्यांनी पुढे आणायची. या स्पर्धेसाठी प्रोग्रेसिव्ह फेडरल फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले माननीय संजयजी सांगोळे साहेब यांचंही मनापासून आभार आणि स्वागत.
अतिशय सुंदर पद्धतीने ब्युटी कॉम्पिटिशनचा ग्राउंड चालू आहे. 7 नंबरची कालवड पुढे घ्यायची. तुमच्या जागेवर जाऊ द्या 7 नंबर. परीक्षकांना विनंती थोडस सावध उभं राहावं. अतिशय सुंदर पद्धतीने या पशुपालकांनी यांचं संगोपन केलेलं आहे आणि त्यांना ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये 9 नंबर माननीय बाबासाहेबजी पवारसाहेब यांचं हे आगमन झालेलं आहे. त्याचं टीमच्या वतीने सहर्ष स्वागत. काकांना विनंती. कुठली 11 नंबरची कालवड आणायची. अतिशय सुंदर पद्धतीने पुढची 13 नंबरची कालवड. या शेतकऱ्याचं खास करून कौतुक करण्याची खूप हे आहे की या शेतकऱ्यांना सगळे मिळून 16 कालवडी प्रदर्शनासाठी आणलेल्या आहेत. की यांचं खास कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे की आज 14 नंबरची कालवड घ्यायची. थोडं सांभाळून घ्या. महाराष्ट्रातील सांगोला जो सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणून म्हटला जातो गणला जातो त्या पट्ट्यामधील ही कालवड आहे. सांगोला तालुक्यातील ही कालवड आहे. 450 किलोमीटरचा प्रवास करून आज कळस कृषी प्रदर्शनासाठी ही कालवड आपल्यामध्ये आलेली आहे. तर हे शेतकरी आहेत रोहित घाडगे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. का तर आज 450 आज आपण जवळच्या कालवडीत आणू शकलो नाही पण आज 450 किलोमीटरची कालवड आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हे फक्त शेतकऱ्याची जी इच्छाशक्ती आहे याला फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय वेडेपणा म्हटलं जातं की माझ्याकडचं जे सोनं आहे ते आज मी जगाला दाखवणार आहे. आणि तसंच ह्या शेतकऱ्याची मेंटॅलिटी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. फारच म्हणजे अभिनेत्याची निवड होती ही आणि त्याच्यामध्ये अगदी 19-20च्या फरकाने आपल्याला काही नंबर काढावे लागले. 1, 2, 3 नंबर आपल्याला काढता येणार नाही. काही ठिकाणी विभागून द्यावं लागेल. आयोजकांच्या एक सूचना करतो की त्यांनी 2 आणि 3 नंबर विभागून द्यावा. म्हणजे हा तर या सगळ्यात चांगल्या कालवडी जोपासल्या चांगल्या आहेत आणि त्या वयोगटात त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी त्यांचं प्रत्येकाचं गुण चांगलेच आहेत. आपण 3रा नंबर मी डिक्लेअर करतो विभागून आहे. 5 नंबरची कालवड पुढे घ्या. 5 आणि 6 नंबर हे दोन्ही विभागून आहे. 3रा नंबर आपला. थोडं गाणं वाजवा. आपल्या प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष यांना विनंती आहे या कालवडींचा सन्मान करण्यासाठी आपण खाली यावं. व्हिडिओ नंतर काढावे. आम्हाला माहिती आहे आपण इंस्टाग्रामचे स्टार आहोत. महिलांपेक्षा आपले फोटो व्हिडिओ जास्त शेअर होतात आणि आपले जे मुख्य परीक्षक आहे यांना विनंती आहे आपले अध्यक्ष येत आहेत. अध्यक्षांच्या हस्ते तृतीय क्रमांक या कालवडीचा इथे सन्मान होतोय आणि 2 नंबर 2 कालवडीला 3रं बक्षीस हे विभागून जाते. 2 टाळ्या वाजवा. 3रा नंबर 2 कालवडीसाठी आहे. नंबर घ्या पुढे. 2 आणि 1 1 आणि 2 या दोघांना विभागून जात आहे.
दुसरं बक्षीसही विभागून देण्यात आलेला निर्णय घेतलेला आहे परीक्षकांनी. दोन्ही स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन. दुसरं बक्षीस 1 नंबरची कालवड आणि 2 नंबरची कालवड रवी हासे. रवी हसे राजापूर आणि राजापूरचे शेतकरी सागर चव्हाण यांच्या कालवडीने दुसऱ्या क्रमांकाचा नंबर पटवलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण बाहेर जावं. मध्ये कोणी येऊ नये. अजून निकाल जाहीर व्हायचे आहेत, बाकी आहेत. आणि आज या स्पर्धेचं सगळ्यात उत्कट दर्जे लागलेलं आहे की या वयोगटाचा विनर कोण होणार आहे. जर प्रेक्षकांमधून प्रेक्षकांनी सांगायचं कोण विनर आहे. एक 14 नंबर रोहित घाडगे सांगोला यांच्या कालवडीने पहिला क्रमांक 9 ते 13 या वयोगटामध्ये पटवलेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रेक्षकांना अभिनंदन. परीक्षकांना विनंती आहे की आपण समोर यावं. 14 नंबरची कालवड खरंच चांगली कालवड आहे आणि शेतकऱ्यांना अभिनंदन. काका पुढे या नंबरची गाडगे साहेब पुढे या. हे दोन आहे ते, हे दोन आहे. अतिशय सुंदर पद्धतीने हा 8 ते 13 संपन्न झालेला आहे आणि सुंदर प्रकारे असं परीक्षकांनी निर्णय जाहीर केलेला आहे. आणि खूप खूप अभिनंदन सर्व पशुपालकांचे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आता त्वरितच परीक्षकांचे आभार. सर्व सहभागी झालेले शेतकऱ्यांचे आभार आणि सर्वांना विनंती आहे. स्पर्धेचा टाइम झालेला आहे त्यामुळे आपली मिनिटाचा ट्रेनिंग चालू होणार आहे. सर्वांनी आपापल्या काय तयारी करायची आहे. विजेत्यांचा ग्राउंड